नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, उद्या आहे 3 तारीख आणि 3 तारखेची जी एक्सपायरी आहे थर्सडेची आपली निफ्टीची. तर कशी होणार आहे, काय त्याचा क्ल्यूज आहेत, डेटावरती काय इम्प्लिकेशन्स आलेले आहेत आजचं. तर आपण डेटा अनालिसिस करतोय 2 तारखेचा 3 तारखेच्या मार्केटसाठी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल क्लायंटचा जो डेटा आहे तो नेट टू नेट एकदम हेवी पॉझिटिव्ह आलेला आहे. 2,31,000च्या पोझिशन्स त्या पॉझिटिव्ह त्या ठिकाणी झालेल्या आहेत. कॉल लॉंग्स केलेले आहेत हेवीली रिटेल पब्लिकने. ऑलमोस्ट 4 लाखाचे 5 लाखाचे जे कॉल्स आहेत ते त्यांनी लॉंग केलेले आहेत. तर एकदम हेवी पोझिशन्स लॉंग केलेली आहे रिटेल पब्लिकनी. तर एफआयनी काय केलंय मित्रांनो, आज कधी नव्हे ते त्यांनी एक थोडंसं अग्रेसिव्ह करण्याचं काम केलेलं आहे. आणि अग्रेशन त्यांचं दिसलंय फक्त आणि फक्त कॉल शॉर्ट्स मध्ये. म्हणजे त्यांना फार मेजर डाऊन साईड अपेक्षित नाहीये, पण डाऊन साईड 100% अपेक्षित आहे. म्हणजे जी डायरेक्शन आहे ती निगेटिव्ह आहे. ठीक आहे, 26% नेट इन्क्रीज झालेला आहे कॉल शॉर्ट्स मध्ये. आणि जे कालची जी पोझिशन होती कम्पेअर टू आजची पोझिशन फार हेवी झालेली आहे. आणि त्या अर्थाने जे कॉल लॉंग्स आणि कॉल शॉर्ट्स आहे त्याच्यामध्ये पण डिफरन्स आहे. आणि कॉल शॉर्टची जी पोझिशन आहे ती थोडीशी जास्त आहे. आणि ह्याला ऍडिशन म्हणून आपण यांचे जर पुट लॉंग आणि पुट शॉर्टचे जे पोझिशन बघितले ना, तर जे पुट लॉंग जे आहेत ते 4,72,000चे आहेत. भले ते कमी होऊन आलेत पण काय हरकत नाही. ते नेट टू नेट कॉल लॉंग पेक्षा ऑलमोस्ट 1,25,000 जास्त आहेत. ठीक आहे, तर एफ आय इज कम्प्लीट निगेटिव्ह, नो डेव्हिएशन, निगेटिव्ह येतो. जो पण अपसाइड मिळेल, म्हणजे एक मोठा अपसाइडला एखादा मूव्ह येईल किंवा जो पण बाउन्स येईल तो फक्त आणि फक्त शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी बनू शकतो. तर आपल्या प्रो बंधूंनी काय केलेलं आहे, प्रो बंधू सुद्धा कॉल मध्ये आहेत ना एकदम अग्रेसिव्ह शॉर्ट गेलेले आहेत आणि 26%ची निगेटिव्ह पोझिशन त्या ठिकाणी झालेली आहे. तर प्रो पण निगेटिव्ह आहेत. तुम्ही बघू शकत असाल इथे, तुम्हाला वाटेल की प्रोचा जो डेटा आहे तो 8,238 ने पॉझिटिव्ह आहे. पण मित्रांनो, डेटा ज्यावेळी आपण रीड करतो तर आपण त्या अर्थाने नाही करत की त्यांनी आज काय केले. आणि त्यांनी आज मार्केट डाऊन असून सुद्धा जर ते कॉल राईट करत असतील, ठीक आहे, एफ आयज आणि प्रो सुद्धा, तर मग काहीतरी सिरियस आहे मित्रांनो. पण ते पुट लॉंगला नाही झालं. थोडंसं समाधानाची ही बाब आहे की पुट लॉंग म्हणून त्यांनी ते काम नाही केलं जसं काल केलं होतं. काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं निगेटिव्ह, मी क्लिअरली निगेटिव्ह सांगितलं होतं. आणि त्यावेळी जे काम झालं होतं ते फक्त आणि फक्त एफ आयज कडून झालं होतं, जे लॉंग पुट जे आहेत ते लॉंग केले होते, म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन त्या ठिकाणी होती. आता हे जे आहे ते आजचं उद्यासाठीचं जे आहे सेल ऑन राईज हे एकमेव त्या ठिकाणी आपल्याला आहे उद्यासाठीचं स्ट्रॅटेजी. जे पण बाउन्स मिळेल तो सेल ऑन राईज ओनली. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल तर SGX जो आहे तो निगेटिव्ह मीन्स फ्लॅट टू फ्लॅट आहे. त्यानंतर डाऊ जोन्स जो आहे तो पण फ्लॅटच आहे. फार मेजर काही चेंजेस त्या ठिकाणी दिसत नाहीयेत. तर आज जे कॉन्ट्रीब्युशन केलंय इंडेक्स मध्ये ते टाटा स्टील आणि अजून 2-3 कंपन्यांनी मेजर निफ्टीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण हा डेटा बघत असताना आपल्याला डायरेक्शन समजणं फार इम्पॉर्टंट आहे. ओवाय जो डेव्हलप झाला ना तो ह्या लेवलला झाला. ठीक आहे, ओवाय जो डेव्हलप झाला तो झालाय 25,500 ची जी लेवल आहे. आता ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे मित्रांनो. ही आपण एक ट्रेंड अजून आधीच काढून ठेवली होती आणि ही जी लेवल आहे ही ब्रेक होऊन या ठिकाणी खाली काम करताना दिसलं. आता उद्याचं जे बेस्ट पॉसिबल जे आहे ना, 25,500 पर्यंत जर ओपनिंग झाली तर इथून शॉर्ट करून आपण मोठ्या टार्गेट साठी प्ले करू शकतो. ऑलमोस्ट 200 पॉईंट पर्यंत मॅक्झिमम गेन अपेक्षित आहे, कारण विक्स जो आहे तो फार अजून हेवीली असा वाढलेला नाही. त्यामुळे जरी डाऊन साइड आहे तर ती थोडीशी लिमिटेड आहे. ठीक आहे, विक्सचा जो स्टडी सांगतोय तो डाऊन साइड लिमिटेड आहे. आता निफ्टीला अप साइड केव्हा पॉसिबल आहे? अप साइड ओनली आणि ओनली 25,600च्या वरती. म्हणजे आयदर गॅप अप इथं ओपन झालं पाहिजे या पॉइंटला किंवा ते सस्टेन झालं पाहिजे. ऍटलिस्ट 15 मिनिटाच्या याच्यावर सस्टेन झालं तर आपल्याला मुवमेंट येऊ शकते, पण असं होण्याचे चान्सेस
ऑलमोस्ट निग्लिजिबल आहेत. ऑलमोस्ट निग्लिजिबल चान्सेस आहेत की आपण हे इथं होऊ शकतं. तर जे पण अपसाइड मिळेल ते फक्त आणि फक्त सेलसाठी आहे. ठीक आहे. तर ह्या अर्थाचं हे ॲनालिसिस आपलं आजचं. आता आपण काही आहे ना काही ऑप्शन्स मध्ये ट्रेड घेतले होते मित्रांनो, आणि त्याचं काय झालंय ते तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. तर कालचे जे ट्रेड होते, कालच्या व्हिडिओमध्ये, आता तुम्ही रेग्युलर फॉलो करत असाल तर ठीक आहे, नाहीतर त्याला माझी पण मजबुरी आहे. जर तुम्हाला क्वालिटी कंटेंट आणि या गोष्टी नसेल पाहिजेत, या व्हिडिओकडे थोडंसं दुर्लक्ष करत असाल आणि व्हिडिओ पाहायला टाळाटाळ करत असाल तर काही हरकत नाही मित्रांनो, मी माझं काम करत राहणार आहे. तुमचं काम तुम्हाला करायचं आहे. जर काही इनसाईट भेटत असतील तर तुम्हाला ते नक्कीच फायद्यात आणू शकतात. तर थोडंसं नेटवर्क डाऊन आहे. आजचे जे 2-3 स्टॉक्स होते त्यांनी पण बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे. तर अंबर होता, अंबर एंटरप्राइजेस, डिक्सन टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी होता. टिंडा थोडा खाली गेला, ट्यूब्स इंडिया. ठीक आहे. तर अजून एक स्टॉक होता, त्याने चांगलं काम केलं. निफ्टीचा जो कॉल होता तो 20 पॉईंट वरती क्लोज झालेला आहे. तर आपण अशा ठिकाणी हेज करून काम करू शकतो, किंवा 25,300 पर्यंत आल्यानंतर आपली जी स्ट्रॅटेजी ठरली आहे त्याप्रमाणे आपण तिथे लॉंग करू. तर ऍटलिस्ट सकाळी ती पोझिशन